स्वागत आहे तुमचं माझ्या गावच्या जत्रेच्या सेकंड पार्टमध्ये. आणि आता रंगणार आहे तमाशाचा धमाकेदार दणका. तमाशाची सुरुवात अजून व्हायची होती, पण गावकऱ्यांचं उत्सव पाहून असं वाटत होतं की कार्यक्रम आधीच सुपरहिट झालाय. काही मंडळ इतक्या जोशात फिरत होती जणू तमाशात काम करायला त्यांनाच बोलावलंय. कुणी जागा पकडून बसलं होतं, कुणी मित्रांना शोधत होतं, तर कुणी फक्त क्राऊड बघून खुश होत होतं. गर्दी अशी वाढत होती जशी एक्झामच्या दिवशी स्टडी कमी आणि टेन्शन जास्त वाढतं. सुरुवातीचा आवाज कानावर पडताच वातावरणाला एक वेगळीच जाण आली होती आणि त्यातच स्वागताची तयारीही फुल स्विंगमध्ये चालू होती. गावच्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आणि तो क्षण खरंच भारी वाटणारा होता. कारण काही लोक ड्युटी फक्त जॉब म्हणून करत नाहीत, तर ते आपली जबाबदारी म्हणून मनापासून निभावतात. आणि अशा लोकांना गावकऱ्याकडून मिळणारा सन्मान म्हणजे खरी कमाई असते. आणि या सगळ्या गडबडीत एक गोष्ट मात्र क्लिअर होती. गावची जत्रा म्हणजे फक्त मजा नाही, तर ती आठवणींचा खजिना असते, परंपरेचा अभिमान असतो आणि आनंदाचा फेस्टिवल असतो, जिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच एका वेगळ्याच दुनियेत हरून जातात. आणि खरी गोष्ट सांगायची तर तमाशा सुरू होण्याआधीच लोकांची ॲक्टिंग आणि एक्साइटमेंट पाहून वाटत होतं की मेन प्रोग्राम स्टेजवर नाही तर खाली क्राऊडमध्येच सुरू झाला. अशा वेळी खूप सुंदर असे सूर जोडले होते ते बघा. जत्रेची रात्र होती, तमाशाची चाऊल होती. गर्दी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची फुलबाग फुलली होती. मान सन्मान आणि जल्लोषांचा सुंदर मेळ जमला होता आणि गावचा तो क्षण मनात कायमचा कोरला गेला होता. काही पोरं तर शाळेच्या वरती चढून VIP व्ह्यू घेत होती आणि आता कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. पुढे काय धमाल झाली आहे ती तुम्ही बघाच.
तमाशाचा जल्लोष पाहिला. आता तुमचा प्रतिसादही हवा. कमेंटमध्ये सांगा कसा वाटला जत्रेचा सोहळा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करून साथ अशीच ठेवा. कारण पार्ट 3मध्ये अजून या जत्रेचा बाजार पाहायला मिळणार आहे. म्हणून पुढचा भाग बघायला नक्की या. तोपर्यंत बाय बाय.